पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया एकजुटीने पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालया एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती उपरतीनं आली छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती उपरतीनं आली जाण जागर झालया एकजुटीनं पेटल रान तुफान आलया हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या
टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता थोडात पुढे अंगार भगम रक्तात जागू दे गाज भवानी माता विश्ववंदिता शाहस्नो शिवसैषा पुत्रा पत्रा
आपल्या आदरणीय गुरुजन जे स्वर्गवासी झालेले आहेत, जे हे लोकीची यात्रा सोडून कैलासवासी झालेले आहेत, त्यांना आपण आदरांजली अर्पण करायची आहे. त्याच्यामध्ये गुरुवर्यांमध्ये आदरणीय भोसले सर, आदरणीय माने सर, श्रीमती माने मॅडम, चौधरी सर, साळवे सर, तांबोळी सर आणि वाउत्रे सर. त्याचबरोबर आणि त्याचं निधन झालं. शेळके संभाजी सकाराम 54व्या वर्षी, दिवेकर सूर्यकांत तुकाराम आणि दिवेकर गणपत विठोबा 52, दिवेकर सूर्यकांत तुकाराम 54 आणि बारोकर नंदू महादू अंदाजे 35च्या आसपास त्यांचं निधन झालं. या सर्वांना आपण 2 मिनिटं उभं राहून आदरपूर्वक आदरांजली अर्पण करा. ओम शांती शांती. साधारण 2-3 महिन्यापासून आपण ह्या गेट टुगेदरला प्रयत्न चालू केले. सर्वांचे 86 आपल्या वर्गातील मुलं मुली आणि एकत्र आपण ग्रुपला जॉईन झालो आणि आज हा चांगला दिवस आपला एकत्र येण्याचा उजाडला. तसा आपण उशीर केला, खूप लवकर गेट टुगेदर होणं गरजेचं असतं. एकमेकाला कम्युनिकेशनच्या माध्यमातून एकमेकांचा फायदा होतो, एकमेकांचा फायदा होतो. परंतु थोडासा उशीर झाला, असू द्या, देर आहे दुरुस्त आहे आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता साधारण 1983-84ला आपण या शाळेमध्ये पाऊल ठेवलं. 83-84 हे वर्ष भारताच्या नकाशावरचं अतिशय उज्ज्वल वर्ष होतं. कारण त्या वर्षी भारतानं क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला होता. 83व्या वर्षी भारतानं क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला आणि 3 एप्रिल 1984 साली भारतानं राकेश शर्माच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवलं. आणि राकेश शर्मानं चंद्रावर पाऊल ठेवलं. परंतु 84 आपण गेल्याच्या नंतर पुढच्या शिक्षणाला गेल्याच्या नंतर 84च्या अर्ध वर्ष मात्र या देशाच्या दृष्टीनं फार वाईट गेलं आणि ते म्हणजे इंदिरा गांधींची झालेली हत्या. परंतु त्या हत्येनं हा देश डगमगीत झाला नाही आणि आपण आपापल्या क्षेत्रात काम करत राहिलो. आपण आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलं आणि ते जर गुणवत्तेप्रमाणे केलं तरी त्याचा देशाच्या मजबूत बांधणीसाठी उपयोग होतो. म्हणजे कोण सैनिक क्षेत्रात असेल, कोण डॉक्टर असेल, डॉक्टर असेल तर ते शास्त्रज्ञाला बरे करतील, कोण सैनिक असेल तर ते देशसेवा करतील, कोण इंजिनियर असेल, कोण एखाद्या भारत फोर्स कंपनीमध्ये असेल. मी समजा भारत फोर्स कंपनीमध्ये होतो तर मी सेल फोर्स डिपार्टमेंटला होतो. माझ्या हातून, आमच्या कामगारांच्या हातून तयार झालेला बॉम्ब डायरेक्ट सैनिकाकडे जायचा आणि तिथून विरोधी सैनिकाला मारलं जायचं. म्हणजे आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपण चांगलं काम केलं तर तो आपण देशाच्या बांधणीसाठी काम करतो. एखादा शेतकरी चांगलं काम करत असेल तरी तो देशाच्या दृष्टीनं मजबूत काम करतो. आणि अशा विविध क्षेत्रात आपण त्या ठिकाणी 10वी झाल्यानंतर गेलो. आपलं घरटं सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. आणि ह्या 40 वर्षामध्ये आपल्याला काय अर्थ कळला आहे हे आपल्याला दरेकरवाड्याला सांगायचे. या ठिकाणी आपण 3-4 विद्यार्थी, 5 विद्यार्थी ज्यांना कोणाला बोलायचे 2-2 मिनटं, त्यांनी या ठिकाणी येऊन 2-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तत्पूर्वी घाई गडबडीमध्ये दीपप्रज्वलन राहिलेलं आहे, ते करून घ्यायचं मान्यवरांनी. संजय अण्णा.
पूर्वी मी या 15 ऑगस्ट 26 जानेवारी बऱ्याचदा भाषणं केलेली आहेत. बरेच वर्ष आता गॅप पडली आहे, थोडी भीती वाटते पण ठीक आहे. तर आजच्या या स्नेहबंध मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय आतार सर, सगळे आदरणीय वाघमारे सर, वणवे सर, मिसाळ सर, AVR शितोळे सर, वळे सर आणि मोठे शितोळे सर, या सर्वांना आणि आदरणीय व्यक्तिमत्व आपलं वरवणचं राजकीय व्यक्तिमत्व संजय नाना दिवेकर आहोत. या गोपीनाथ महाविद्यालयाने आपल्या सर्वांच्या जीवनाला खरंच सुंदर आकार दिला, छान छान संस्कार झालेले आहेत आणि आपल्या सगळ्या शिक्षकांनी व्यासपीठावरच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी खरोखरच अपार कष्ट घेतले आहेत आणि म्हणूनच आपण सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये एका वेगळ्या छान स्थानावर आहोत, छान यशस्वी झालेलो आहोत. या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षांचे पंख असावे आणि असावी उंबरठ्यावर भक्ती. आणि या उक्तीनुसार आपल्याला या महाविद्यालयातील सर्व सरांनी जे घडवलं आहे, हा सगळा प्रवास आता 40 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे. प्रत्येकजण आपापल्या करिअरमध्ये यशस्वी झाले, स्थिर स्थावर झाले, संसारात स्थिर स्थावर झाले. आपल्या आयुष्याचा हा असा टप्पा आहे की यावेळीच आपल्याला वाटतं की आपले सगळे भेटावेत, वर्गमित्र वर्गमैत्रिणी. आणि या गेट टुगेदरच्या निमित्ताने तो योग घडून आलेला आहे आणि त्या निमित्ताने माझ्याही मनात खूप अशा छान छान वरवणगावच्या आणि या शाळेच्या सुंदर आठवणी आहेत. म्हणजे मी जेव्हा डॉक्टर झाले तेव्हा याच वरवणगावाने माझा डॉक्टर झाले म्हणून सत्कार केला होता आणि तो सत्कार तेव्हाचे सरपंच रामदास नाना दिवेकर यांच्या हस्ते झाला होता. आणि हा कौतुक सोहळा, माझं तेव्हा लग्न झालं होतं ना, कौतुक सोहळा बघायला माझ्या सगळे सासरचे कौतुकाने उपस्थित होते. म्हणजे मला फार अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि सुंदर दगडूशेठची प्रतिमा मला भेट देण्यात आली होती आणि मला अजूनही अभिमानाने सांगायचे की ती दगडूशेठची प्रतिमा आजही माझ्या दवाखान्यात मी तेवढ्याच अभिमानाने लावलेली आहे आणि त्याद्वारे मला सगळ्या वरवंड गावाचा आशीर्वाद मिळत आहे आणि छान माझी प्रॅक्टिस तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने छान चाललेली आहे. आता जी बालमैत्री आपली असते, बालपणाची मैत्री, ती खरंच खूपच सुंदर आणि निरागस असते. आपलं सगळं आयुष्य जे खूप सुंदर छान ठेवते. आता आपल्याच समोर माझी अगदी बालपणीची मैत्रीण संगीता राऊत बसलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 40 वर्ष झालं आम्ही दोघींनी आमच्या मैत्रीचा, वरवण सुटलं, शाळा सुटली, पण मैत्रीचा हात काय सोडलेला नाही. ती पण आजी झाली, मी पण आजी झाली. पण आयुष्यातले खूप सुंदर क्षण जे सुखाचे असू दे, दुःखाचे असू दे, आम्ही दोघींनी शेअर केलेले आहेत आणि मला खूप अभिमान आहे की मला अशी सुंदर मैत्रीण याच शाळेने लाभलेली, या गावामध्ये लाभलेली आहे. साधारणतः 4 वर्षापूर्वी आम्ही सगळ्या मैत्रिणींचा एक ग्रुप तयार झाला होता आणि आशा देशमुख, रजनी, साधना आणि शोभासाठी आणि रतन, बऱ्याच मैत्रिणींनी आम्ही ॲड केलं होतं. मी, संगीता, आशा आणि साधना बऱ्यापैकी आम्ही फिरतो, छान गप्पा मारतो. माझी दुसरी सगळ्यात आवडती बालमैत्रिणी ती रोहिणी तागडे, जिला प्रेमाने सगळे राणी म्हणायचे. तिला मी म्हणजे खूप वर्षापासून मी तिचा नंबर मिळवायचा प्रयत्न केला आणि मला मिळाला सुदैवाने. 2 वर्षापूर्वी तिलाही आम्ही मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये ॲड केलं. पण या गेट टुगेदरचा आजचा दिवस उजाडला तिला प्रत्यक्ष भेटायला आणि त्यामुळे मला असं खूप असं भरून आले, खूप काही असं काय बोलायचं, किती अशा भावना मांडायच्या हे आहेच आहे. पण आनंद आहे की या गेट टुगेदरच्या निमित्ताने माझ्या सगळ्या छान छान बालमैत्रिणी मला भेटल्या, मित्र भेटले की जेव्हा आपण खरं शाळेत असताना कधी बोललो पण नव्हतो एकमेकांशी, पण आता त्या निमित्ताने छान आपण बोललो, छान गप्पा मारल्या. या स्नेहबंध मेळाव्यानिमित्त सर्व आदरणीय आपल्या शिक्षकांची भेट झाली, सगळ्या गुरुवर्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेत. अजून काय हवं आपल्याला आयुष्यामध्ये. आणि या सगळ्या गेट टुगेदरचं जे काय सुंदर नियोजन केले ते माझा वर्गमित्र राजू देशमुख, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांनी आणि टेंगले साहेबांनी खरोखरच खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि त्याच्याशिवाय कोणीतरी पुढे होऊन हा कार्यक्रम पार पाडावाच लागतो आणि अगदी कालपर्यंत आत्तापर्यंत अपार कष्ट घेतलेले आहेत आणि म्हणूनच एवढं सुंदर स्वरूप ह्या कार्यक्रमाला आलेलं आहे. त्यामुळे तुझं आमच्या सगळ्या वर्गमित्राकडून खरंच खूप खूप आम्ही आभारी आहोत आणि आभार तुझं. तर आता हा कार्यक्रम याच्यामुळे सुंदर झाला. जाताना काय सांगणार की तू जाताना माझे सगळी शाळा, माझे वर्ग शिक्षक, माझं छोटंसं वरवणगाव, माझे सगळे वर्गमित्र आणि माझ्या सुंदर गोडगोड सगळ्या सख्या, या सगळ्यांच्या आठवणी इथून परत जाताना घेऊन जाणारे. आयुष्यात दुसरं काय हवं असतं, याच आठवणीवर आपण छान छान जगतो आणि असंच मी परत त्याला रिक्वेस्ट करेन की असेच मेळावे, स्नेहबंध मेळावा कायम तू करत राहा आणि त्या निमित्ताने आम्हाला छान छान आठवणी घेता येईल आणि या सगळ्यांच्या आठवणींच्या पाऊलखुणा मी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.
फार छान विचार या ठिकाणी मांडले. धन्यवाद अनिता. हा कार्यक्रम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा मंडपात घ्यायचा नाही का, यूट्यूबला वगैरे भविष्यात टाकायचा वेबसाईट करून. तर ही सूचना सगळी संगीता राऊतची. कदाचित वर्गामध्ये जर घेतला असता तर ती नेमकी कैचीच्या खाली बसायची आणि तिथं पाल पडायची आणि ती पाल पडल्यानंतर मुलींचा आवाज, ती पाल पण अशी चॅप्टर मुलींच्याच बाजूला पडायची आणि असा आवाज व्हायचा. म्हणून कदाचित मी म्हणलं हा मंडपाचा आपण कार्यक्रम करू. थोडा खर्च आपला वाढला आणि सकाळी थोडासा नाश्ता वगैरे थोडं लेट झाला कार्यक्रम. मी मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो आणि संगीता राऊतला या ठिकाणी थोडक्यात आपले विचार व्यक्त करण्याची सूचना करतो, विनंती करतो. काही म्हणतो. मान्यवर सर्व गुरुजन वर्ग व मित्रमैत्रिणींनो, आपल्या पहिल्या मित्रमेळाव्यात मी सौ संगीता सूर्यकांत राऊत, सध्याची सौ संगीता धनंजय तेली मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण 39 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. आठवतात सर्व छोटे मोठे क्षण, धमाल, मस्ती, गोंगाट, सरांनी दिलेली शिक्षा, हातावर पडलेल्या छड्या, बेंचवरती उभ्या राहून मारलेल्या उड्या, घंटा वाजली की धक्काबुक्की, क्लास चालू असतानाची मस्ती, सरांनी फेकून मारलेला डस्टर, मैत्रिणींची हळूच ओढलेली वेली, वर्गात शाईची खेळलेली रंगपंचमी, मैत्रिणींबरोबर केलेली छोटी मोठी भांडणं, शिक्षकांना ठेवलेली टोपण नावे, गप्पा गाणी, कुणीतरी केलेली कॉफी, भर पावसातील मैदानी खेळ, पावसात भिजणे, वाघमारे सरांची शिट्टी आणि पोटात दुखते सांगून मधल्या सुट्टीत मारलेली दांडी, गुडघे फुटले तरी खेळलेले खेळ, स्नेहसंमेलनातील धमाल, नाच नाटक, स्काउट गाईडमधील ते तंबू, माने मॅडमची शिस्त, शिक्षकांनी चांगल्या कामासाठी दिलेली शाबासकी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, संचलन, शिक्षकांची केलेली टिंगल, मैत्रिणींचा वाटून खाल्लेला डबा, मैत्रिणींचे रुसवे फुगवे, स्टुडंट डे, 10वी नंतरचे निरोप समारंभाच्या वेळी डोळ्यातून आलेले पाणी, शाळेत जिंकलेल्या कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल व इतर खेळांच्या ट्रॉफी घेताना ऊर भरून येत असेल. हे सर्व क्षण आम्ही मिस करतो. न विसरता येणाऱ्या आठवणी, शिक्षकांनी केलेले लाड, चांगल्या संस्कारांसाठी केलेली शिक्षा, शाळा सोडून गेलेल्या सर्व मित्रमैत्रिणी मी एकदा भेटायचे ठरवले. शाळेशी व संस्काराशिवाय या मातीशी बांधायचे ठरवले व आपल्यातील दडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळा दाखवूया असे ठरले. स्थानिक मुलांनी प्रयत्न करून हा दिवस अस्तित्वात आणला. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात व्हॉट्सअपवर ग्रुप अस्तित्वात आला. राजाराम देशमुख, सतीश राऊत, रामचंद्र टेंगले यांनी फोन केला व सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. प्रथम आमचा मुलींचा ग्रुप 8-10 वर्षापूर्वीच अस्तित्वात आला, कारण मी माझी खास मैत्रीण डॉक्टर अनिता रोकडे आम्ही 54 वर्ष झाले एकत्र वाढलो. अजूनही आमच्या मैत्रीत खंड पडलेला नाही. आम्ही सतत भेटत होतो. आम्ही सर्व मुलींचे नंबर मिळून एकत्र आणले. आम्ही वेळ ठरवून सर्वजणी भेटत असतो. ट्रीप, हॉटेलिंग, 2-4 दिवसांची ट्रीप, कधी वन डे ट्रीप असे एकत्र येतो. शाळेचा सतत होतो विषय होतो व सर्व मुलींनी व मुलांनी एकत्र ग्रुप तयार केला. ओढ सर्वांनाच भेटण्याची होती. मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सर्वांना ओढ होती. सर्व शिक्षकांनी येण्याची कबुली दिली. प्रत्येक गुरुपौर्णिमेला सर्व शिक्षकांची आठवण येते. त्यांनी दिलेल्या संस्काराची तोडच नाही. मी प्रथम आभार मानते माझे वडील कैलासवासी सूर्यकांत रघुनाथ राऊत व आई कैलासवासी इंदुमती सूर्यकांत राऊत यांचे आयुष्यभर ऋणी आहे. त्यांनी केलेले संस्कार हे मला आयुष्यभर पुरणार आहे, माझे रक्षण करतील. नंतर मराठी शाळेतील शिक्षक रोकडे गुरुजी, रोकडेबाई, तागडे गुरुजी, तागडेबाई, टाकवणे सर, इतर सर्वांनी आमचा पाया खूप भक्कम केला. टाकवणे गुरुजींनी शिकवलेल्या या कविता अजूनही कानात घुमतात. हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी आपला सर्वांना खंबीर व स्वावलंबी बनवले. त्यामुळे आपण पुढील आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला डगमगत नाही. खेळामुळे व वेळामुळे अजूनही तब्येत स्ट्रॉंग आहे. याचा उपयोग आपल्या मुलांना घडवताना येतो. प्रत्येकाला भेटणे शक्य नव्हते, त्यामुळे आज हा दिवस हा सर्वांना पर्वणीच आहे.
सर्वजण आल्यामुळे इथे येणारा प्रत्येक जण जुन्या आठवणींना उजाळा देईल व नवीन आठवणी घेऊन जाईल. माननीय चितोळे सर, वाघमारे सर, आतार सर, वनवे सर, गोसावी सर, व्ही आर चितोळे सर, वडे सर व इतर शिक्षक व येथील मान्यवर संजय देवेकर, तुम्ही सर्वांनी मला बोलण्याची एक संधी दिली त्याबद्दल मी सर्वांनी व माझं मनोगत. वर घेऊ बाई. धन्यवाद संगीता. यानंतर शोभा साठे कांबळे हे थोडक्यात आपले विचार व्यक्त करील. आणि आता हे सगळं संजीवनाच्या वार्डातलं चालला विषय. यानंतर फक्त एक विद्यार्थी आहे, नंतर आपले शिक्षकांची मनोगत सन्मान होईल आणि मनोगत होतील. सयाजी कोलते बोलतील. इथं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय शितोळे सर, त्याच्यानंतर अत्तर सर, वनवे सर, वाघमारे सर, मिसाळ सर, त्याच्यानंतर भालेराव सर, व्ही आर चितोळे सर आणि वळे सर आणि इतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींना फारसा बराचसा टच नाही, फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर आणीतच होते. बाकीचे अधूनमधून भेटत होते बरेचसे स्कूलमधले मुलं. आणि त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम आज घेण्याचा ठरला तर मला अतिशय आनंद होत आहे. कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते अतिशय सुंदर केलं आहे मुलांनी. आणि या शाळेतून तर मी आधी पुण्याला शिकायला होते, त्याच्यानंतर इथं आले. त्याच्यामुळं मला असं एकदम सिटीतून खेड्यात आल्यामुळे मला ही स्कूल आधी आवडत नव्हती, परंतु नंतर खूप आवडायला लागले. इथले शिक्षक, प्रत्येकाचं मार्गदर्शन खूप छान मिळालं. आणि सगळ्यांनीच पुढे जाण्याचा जो आमचा सायन्सचा पाया आहे, मला वाटतं तो इथं खूपच भक्कम झाला. इथं शिकवले जाणारे सायन्स सब्जेक्ट्स, मॅथ्स सब्जेक्ट्स, त्याचा मला पुढे खूप फायदा झाला. सगळ्यात सांगायचं स्पेशली तर मला डॉक्टर व्हायला अजिबात इंटरेस्ट नव्हता. मला MPSCला जायचं होतं, UPSC करायचं होतं. पण MPSCला गेल्यानंतर उंची कमी पडली आणि त्याच्यामुळे हे झालं. मला वाघमारे सर आणि हिस्ट्रीचे वनवे सर आहे, MPSCला जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे इतके पुढे बेनिफिट्स झालं की MPSCची जी एक्झाम आहे ती मी पहिल्या प्रयत्नातच क्रॅक केले. परंतु नंतर मला पुढे माझं रिसर्च असल्यामुळे ती लाईन सोडून रिसर्च कसं की सगळ्या जगभरात पसरवता येईल म्हणून मी इकडे हे केला. तर हा जो आता आपला स्नेहमेळावा घेतलेला आहे तर सगळ्या जणांनी एकत्र येऊन एकमेकांना धरून आपण पुढे जाऊया. एकमेकांच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी चा एकमेकांना उपयोग करून घेऊया. सडळ असताना एकमेकांना मदत करा. असे छान राहा, मस्त राहा. आणि आज जो कार्यक्रम केला आणि एवढा जो भरभरून आनंद मिळतोय सगळ्यांना पाहून, त्याच्याबद्दल ज्यांनी हा कार्यक्रम केला त्या सगळ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींचे धन्यवाद. धन्यवाद शोभा. यानंतर सयाजी कोलते. व्यक्तिमत्व कसं आहे बघा, महाराष्ट्राचे हास्य जत्रेतला दत्तू मोरे. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या 55 वर्ष वयोगटात असलेल्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, म्हणजे 55 जरी असले तरी बालमित्र आहोत. आणि जास्त वेळ मी घेणार नाही कारण समोर उभं राहिलं की जे आठवलं सगळं विसरून गेले माझं आता. खरं तर बऱ्याच वेळा ऐकलं होतं 20 साल बाद 20 साल बाद, पण हे खरं तर 40 साल बाद अशी अवस्था आहे. मी फक्त इथे एवढंच बोलल की राजाराम देशमुख आणि दादा टेंगले यांनी आपल्या सर्वांना अतिशय चांगली संधी मिळवून दिली आणि आपण सर्व एकत्र आलो. इथून पुढे आपण आपला हा ग्रुप असाच अतिशय सुंदर जपूया. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण आपल्या इथून पुढच्या आयुष्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊया आणि पुन्हा पुन्हा भेटत राहूया. एवढंच बोलून मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या म्हणजे नियोजनामध्ये सतीश राऊतने सुद्धा एक 10-12 नंबर चांगल्या पद्धतीची मदत आम्हाला सतीश राऊतने सुद्धा केलेली आहे. आता मुख्य टप्पा आहे. आपण अगोदर मी प्रत्येकाचं नाव घेईल, त्याने उभं राहून नमस्कार करायचा म्हणजे सरांची प्रत्येकाची ओळख होईल. मी नाव घेईल प्रत्येकानं. दत्तात्रय यशवंत गाडवे, भानुदास नारायण दिवेकर, अशोक सीताराम दिवेकर, राजेंद्र मल्हारी वाबळे माजी सैनिक यांना आपण पुतळ्याला हार घालण्याचा मान आणि राणी तागडेंना एक मान दिला मुलींमध्ये. धन्यवाद वाबळे साहेब. यानंतर विजय दामोदर दिवेकर, भाऊसाहेब
सर्जेराव दिवेकर कडेठाण, मोहन विठ्ठल दिवेकर, सुरेश रामचंद्र दिवेकर, सतीश मचिंद्र राऊत, तात्यासाहेब काळभोर, आरोन विठ्ठल मशेकर, छगन केरू रणधीर, मोहन विठ्ठल शितोळे, रवींद्र किसन गायकवाड, मानसिंग बबनराव दिवेकर, विश्वास परशुराम दिवेकर, शहाजी तुकाराम दिवेकर, बाळासाहेब ज्ञानदेव दिवेकर, काळूराम काशीराम दिवेकर, दिलीप दादासाहेब दिवेकर, सयाजी कोलते, रमेश दशरथ शेलार, बाळासाहेब नारायण दिवेकर, सिद्धेश्वर सरगर, आनंदा किसन टेंगले, दादासाहेब निवृत्ती दिवेकर, शेलार, दादासाहेब निवृत्ती शेलार, सुनील शिवराम नलावडे, अशोक दोंडीबा दिवेकर, बाळासाहेब धनजी दिवेकर, कालिदास दगडोबा दिवेकर, सुदेश मानसिंग काटकर, बाळासाहेब सीताराम नलगे, अशोक बबन दिवेकर, अशोक नारायण दिवेकर, बाळासाहेब जिजाबा भापकर, सर्वांचे उपस्थितीबद्दल धन्यवाद. संगीता सूर्यकांत राऊत, मंगल ज्ञानदेव दिवेकर, शोभा कांबळे, रतन भाऊसो शेलार, सुनीता शिवाजी दिवेकर, अंबिका महादेव रोकडे, आशा शंकर देशमुख, छाया सीताराम दिवेकर, बेबी भास्कर दिवेकर, आशा गंगाराम दिवेकर, उज्ज्वला नारायण रणधीर, साधना अमृतलाल भंडारी ही आमच्या वर्गातली स्कॉलर विद्यार्थी आणि बरेच स्कॉलर पण ती टॉपर. छाया सीताराम दिवेकर झाले का? आई भगवान दिवेकर, लता मुरलीधर जगताप, शोभा भगवान दिवेकर, संगीता साहेबराव फुटवड, सुशीला रामचंद्र दिवेकर, ती शिवाबाची बहीण आहे, शिवाजी आबाची बहीण आहे. कल्पना दत्तात्रय दिवेकर, राणी तागडे आणि शोभा दादासाहेब दिवेकर. हा, रजनी शंकर गरुड, शशिकला काळे झाली ना, शशिकला काळे, दोंडीबा कोंडे. माझी ओळख सांगायची फारशी गरज नाही. आता
तासाला कोणी कधी दंगा केला नाही. त्याचं कारण असं होतं की सरांनी जर फळा साफ केला, मी उदाहरण सर, वाघमारे सर, आतार सर, शितोळे सर 3-4 शिक्षकांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये संजय यांनी मला बोलण्याची संधी दिली होती. आणि मी त्यावेळेला पण सांगितलं होतं की उदाहरण सर पहिल्या दिवशी 9वीला आम्हाला ज्या वेळेला तास घ्यायला आले, पहिला धडा होता पाखरू, दुसरा धडा होता सुखाचा शोध. सरांनी बोर्ड साफ केला, सुखाचा शोध असं लिहिलं त्याच्यावर सेंटरला, आणि उजव्या बाजूला वि स खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर असं लिहिलं. त्यांच्या सुंदर वळण, अक्षराला असलेलं सुंदर वळण हे पाहिल्यानंतर त्या सरांच्या तासाला परत शेवटपर्यंत कोणी दंगा केला नाही. हे फर्स्ट इम्प्रेशन, ते बेस्ट इम्प्रेशन म्हणतात. तशा पद्धतीनं उदाहरण सरांच्या तासाला त्या उदाहरण सरांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन या ठिकाणाहून ते पुढील कार्यक्रमाला गेलेले आहेत. आणि दुसरा तास असायचा इंग्रजीचा भोसले सरांचा. भोसले सरांनी मला वाटतं या शाळेतले 5वी ते 7वी पर्यंत चौधरी सर जास्त करून शिकवायचे आणि 8वी ते 10वीला भोसले सर असायचे. तर भोसले सर यांनी अतिशय चांगलं इंग्रजी शिकवणारं व्यक्तिमत्व असं मी म्हणेल. त्याच्यानंतर मी आणि आपण बरेचसे, मला वाटतं बाळासाहेब नारायण दिवेकर पण होते उरुळीला. माझ्या आयुष्यामध्ये 4 वर्ष अमेरिकेला होतो. तर मी जी पुस्तकं वाचायचो, परदेशामध्ये ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी पंडित नेहरूंचं इंग्रजी वाचायचो. त्या ठिकाणी परदेशामध्ये पंडित नेहरूंचं इंग्रजी चांगलं असायचं. आणि त्यांचा 11वीला धडा होता होमेज टू महात्मा गांधी. आणि मग पंडित नेहरूंनी असं सांगितलं की द लाईट हॅज गॉन आउट अवर लाईव्स. आणि त्या वेळेला रॅपिड ट्रेडिंगच्या मध्ये ते इंग्लिश वाचायला आम्हाला ज्यावेळेस लावलं त्यावेळेला ग्रामीण भागामधून बरीचशी मुलं सायन्सला 11वीला, 200 मुलं फास्ट इंग्लिश बोलायची. पण चांगल्यापैकी बऱ्यापैकी मी इंग्रजी त्या ठिकाणी वाचून दाखवल्यानंतर मला त्या राऊत सरांनी विचारलं की तुमची शाळा कोणती आणि गाव कोणतं. तर मी म्हणलं मला भोसले सर होते शिकवायला. तर असेही भोसले सर, त्यांच्याबद्दल 2 मिनिटं मी घालवली. तर ते भोसले सर यांनी ही शाळेची गुणवत्ता वाढवली. आणि त्यांचा असायचा दुसरा तास. नंतर आतार सर त्यांच्या व्यापातून आपल्याला येऊन हिंदी शिकवायचे. अतिशय छान प्रकारे आतार सरांनी हिंदी शिकवलं. आणि वाघमारे सरांनी फिजिकलचं मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये शाळेचं नाव केलं. वनवे सरांचं इतिहास तोंडपाठ असायचा. पण आतार सर काय करायचे, जेवणानंतर त्यांचा तास ठेवायचे, त्यामुळे मागच्या वाकावरची मुलं झोपायची. आतार सर का कोणाच ठेव, पण 5वा-6वा तास त्यांचे ठेवायचे. त्यांचा तास पहिला दुसरा ठेवल्यावर त्यांना झोप लागायची, कुणाला काही गरज नाही. पण जेवल्यानंतर मात्र ती झोप लागायची. आणि तो खडू बरोबर पाठीमागच्या मुलाला लागायचा. पहिल्या बाकावरचा मुलगा झोपला तर फार फरक पडत नव्हता, कारण सरांची उंची जास्त असल्यामुळे पहिल्या बाकावर झोपलेला मुलगा काही कळत नव्हता. अशा वनवे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला इतिहास शिकवला. वावत्रे सरांनी भूगोल चांगल्या प्रकारे शिकवला. व्ही.आर. शितोळे सर अतिशय रंजकमध्ये मराठी अलंकारिक यमक साधून बरोबर व्ही.आर. शितोळे सर ते माझे पाहुणे पण आहेत आणि भावकी पण आहे. तर त्या व्ही.आर. शितोळे सर अशा उज्ज्वल काम या सर्व मंडळी, वळे सरांनी वगैरे. UP वळे सर गणपतीच्या काळामध्ये महत्त्वाचं काम करणारे आणि गणपतीचा सण हा विद्यार्थ्यांना जरा तास सोडून बरं वाटायचं. त्या दुर्वा 51 दुर्वा आणायच्या वगैरे वगैरे, आरत्या म्हणायच्या. तर हे अशा पद्धतीनं ह्या शाळेचं नाव ह्या मंडळींनी केलं. आणि ही शाळा TC कॉलेज बारामती, इंदापूरला नारायणदास रामदास, शिवभूमी विद्यालय खेडशिवापूर, महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन, महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर, ह्या सगळ्या जर शाळा, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड, या सगळ्यामध्ये जर ह्या शाळेचा आजचा स्टडी केला तर पहिल्या 3 मध्ये आपल्या शाळेची नाव घेतलं जातं. आणि याचं सगळं श्रेय त्या मॅनेजमेंटला आणि ह्या शिक्षकांना जातं. हे या ठिकाणी मी थोडा वेळ घेऊन सांगितलं. आता आपण गुरुजनांचा सन्मान सर्वांचा झालेला आहे. आता गुरुजनांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकू. वाघमारे सर प्रथमतः बोलतो. मन भरून आलेलं आहे. 83-84 बॅच हा टुगेदरचा कार्यक्रम या निमित्तानं आमचे सर्व शिक्षक आदरणीय शितोळे सर, आतार सर, संस्थेचे चेअरमन संजय अण्णा सर, त्यांना शितोळे सर, सर, वैभव साहेब, मिसाळ सर, सर्व मान्यवर हे या निमित्ताने या कार्यक्रमासाठी आले. खरं तर
83-84 बॅच अतिशय चांगली बॅच होती असं म्हणता येत नाही. तर ज्याप्रमाणे आईवडिलाच्या भोवती सर्व मुलं आणि मुली एकत्र येतात आणि त्यांचं आईचं मन भरून येतं, तसं आमचं झालं सर्व शिक्षकांचं. या शिक्षकाने शाळेमध्ये शिक्षण घेत असताना किंवा देत असताना एकमेकाच्या सहकार्याने आम्ही शिक्षक म्हणून शिकवायचो, तुम्ही विद्यार्थी म्हणून आम्हाला काही शिकवायचं, असा ऋणानुबंध आपल्या मुलाचं आणि शिक्षकाचं नातं होतं. आज ही सर्व मंडळी 53 ते 54 वयोगटामध्ये गेलेली आहे. सर्व सुखी समाधानी आनंदाचे आहेत. या पद्धतीनं या मुलासाठी आमच्यासाठी या शाळेमध्ये एनसीच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून अतिशय मोत्याचे हेले मोठे आम्ही या ग्राउंडमध्ये खर्च केलेले आहेत, सापडले आहेत आम्हाला. आज या बॅचमध्ये रजनी गोरे नावाची एक विद्यार्थिनी होती. बिचारी तिला कोणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आऊट करणं म्हणजे खूप अवघड होतं. त्याच्यानंतर ताई देवेकर, त्या संगीता राऊत, ह्या सर्व मुली ज्या आहेत त्या खेळामध्ये पहिली बॅच जी निर्माण झाली की आम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचे काही बेबी देवेकर आम्हाला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खेळत असताना आमची रजनी उभा राहिली म्हणजे आम्हाला खूप भरून यायचं आणि सर्व मुलांनी आम्हाला जिल्हा पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत नेण्याचं काम या माध्यमातून झालं. एनसीसीमध्ये तुम्ही 1980मध्ये माध्यमातून सर्व विद्यार्थी बरेचसे मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये गेलेले आहेत, स्वतःचं जीवन व्यतीत करत आहेत. त्याच पद्धतीने आज हे तुमचं वय झालं, सुखी समाधानी आहात, आजोबा आहात, आनंदाची गोष्ट आहे. पण जाता जाता आपले आईवडील यांची सेवा करा, आईवडिलांना सांभाळा. या पद्धतीनं सर्वांनी माणूस म्हणून जगावं हेच मला सांगायचं आहे. सर्व विद्यार्थिनी हे पाहिल्यानंतर आम्हा सर्व शिक्षकांना अतिशय आनंद झाला, खूप बरं वाटलं आणि त्यातूनच हा कार्यक्रम पार पडलेला आहे. सर्व मुलांचे सर्वांचे संसार सुखाचा हो, आनंदाचा हो, हीच गोपीनाथांची प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. यानंतर संजय अण्णांना थोडंसं बाहेर कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे 2 मिनिटात ते शुभेच्छा देतील आणि नंतर आता सर बोलतील. प्रोटोकॉलमध्ये बदल केल्यामुळे मी सर्व गुरुजनांचं निगीर व्यक्त करतो आणि थोडासा माझा आवाजही बसला असल्यामुळे मी काही जास्त आज बोलत नाही. हा स्नेहमेळाचा संमेलनाचा या ठिकाणी हा क्षण साजरा होतोय. यामध्ये आत्ताच देशमुख सर असतील, सतीश राऊत असतील, दादा टिंगले असतील, यांनी आपल्या सर्वांची भेट या ठिकाणी घडून दिली आणि आम्हालाही सर्वांना खूप आनंद झाला की आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. या ठिकाणी आपले सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी अनितानी आणि संगीतानी चांगल्या प्रकारे या ठिकाणी गुरुजनांचं ज्या त्या काळामध्ये त्यांनी जे ज्ञानदानाचं काम केलं त्याच्याबद्दलची कार्यपद्धती त्यांनी समजून सांगितली. मी थोडं वेगळं बोलणार आहे की त्या काळी मी सुद्धा तुमच्यासारखाच तुमच्या पाठीमागच्या बॅचचा विद्यार्थी होतो, परंतु योगायोगाने मी या संस्थेमध्ये चेअरमनपदी गेल्या 4-5 वर्षापासून विराजमान झालो. या संस्थेच्या जडणघडणीमध्ये आदरणीय सरांचा आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांचा, माझे वडील कैलासवासी नानांचा आणि आपल्या सर्वांचा फार खूप मोठा या ठिकाणी वाटा आहे. आपण त्या काळी पाहिलं की 200-300 विद्यार्थी असतील सगळे मिळून
आणि त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची शाळा आपली होती. शोभाताईंनी सांगितलं की मी शहरातून आले आणि या ठिकाणी मला सुरुवातीच्या काळामध्ये मला असं वाटलं की आपण शहरामध्येच बरं होतो, परंतु जसे जसे दिवस बदलत जातात तसे तसे आपले गावाचंही रूप बदललं गेलं आणि संस्थेचंही रूप बदललं गेलं. सरांच्या माध्यमातून, नानांच्या माध्यमातून, या सर्व गुरुजनांच्या माध्यमातून आज आपण संस्थेचा कायापालट पाहिला तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आपली संस्था निश्चितच एक नंबरला आहे असं मी आवर्जून सांगेन. त्यावेळेस फक्त 10वीपर्यंत शिक्षण होतं. नानांनी सरांनी 12वीपर्यंत ज्युनियर कॉलेज चालू करून टेक्निकल कॉलेज चालू केलं. त्याच्यानंतर या ठिकाणी UGचं कॉलेज चालू झालं आणि PGचंही कॉलेज चालू झालं. आज आपण पाहतो की सायन्स कॉमर्स आर्टच्या पूर्ण फॅकल्टी MSc MCom MA या ठिकाणी पूर्ण शाखांसहित म्हणजे पूर्ण ट्रेडसहित ते कॉलेज त्या ठिकाणी आहे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या 2-4 वर्षामध्ये या ठिकाणी B फार्मसी D फार्मसीचंही कॉलेज या ठिकाणी आपण उभा केलेलं आहे आणि तब्बल 4थी 5वी बॅच या संस्थेमधून बाहेर होताना दिसते. या ठिकाणी BCA BBA आणि BCS सुद्धा आहे. पूर्ण स्ट्रेंथने अख्ख्या तालुक्यामध्ये तुम्ही पाहतात या ठिकाणी सगळे विद्यार्थी या ठिकाणी पाहतात, त्यांची मुलंही या ठिकाणी त्या ठिकाणचे विद्यार्थी आहेत. BBA BCA आणि BCS सुद्धा आपण पूर्ण क्षमतेने चालू केलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी जूनमध्ये आपल्याला लॉची परमिशन मिळते. MCA MCS आणि MBA सुद्धा आपण चालू करतोय. BMSचा प्रस्तावही आपण दिलेला आहे. हे सर्व कोणामुळं? आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या गुरुजनांच्यामुळं की ज्यांनी पाया रोवला तो असा भक्कम रोवला की आज वरवणकडं पाहायचं म्हणलं की या ठिकाणी वरवणचं ज्युनियर कॉलेज आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये सर्वात आधी नाव घेतलं जाते ते ज्युनियर कॉलेजचं. म्हणजे अशा वेगवेगळ्या स्ट्रेंथ या ठिकाणी आपण सर्वांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या आहेत. या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आहात. मला जाता जाता म्हणजे खूप बोलायचं आहे पण हे काही राजकीय व्यासपीठ नव्हे. एक तुम्ही या ठिकाणी स्नेहसंमेलनाचा या ठिकाणी एकत्रित आलेलं आहे ते व्यासपीठ आहे. पण जाता जाता सुधीर फडकेंचं मला गीत निश्चित आठवतं की अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती. ठीक आहे, आपण सर्वजण या विद्यार्थ्यांची पाखरे आहात. या ठिकाणी या घरट्यामध्ये पुन्हा एकदा आपण एकत्रित आलात. या ठिकाणी खेळा, बागडा, आनंद घ्या, आपापल्या घरी पुन्हा जा. पुन्हा मात्र नक्की या. त्यावेळेस आम्ही सर्वजण तुमची वाट पाहू. एवढेच या ठिकाणी मोर्चाने 2 शब्द. अण्णांनी चांगल्या प्रकारचा संदेश दिला. या झोपडीत माझ्या राजा सजी माली चौथी कशी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. आपण या झोपडीमध्ये आज आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला वनवे सर थोडक्यात मार्गदर्शन करतील, नंतर VR शितोळे सर थोडक्यात बोलतील आणि नंतर आतार सर, नंतर शेवटी शितोळे सर बोलतील. या बॅचच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्त आपण सर्व जमला आहात. आम्हालाही त्यामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल संयोजकाचा आणि आपल्या सर्वांचं पहिल्या प्रथम मी आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन संजय अण्णा आत्ताच गेले, त्याचबरोबर सर्व आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि या संस्थेच्या विकासामध्ये अतिशय मोलाची अशा प्रकारची भर टाकणारे आमचे शितोळे सर, केशवराव शितोळे सर, त्याचबरोबर या संस्थेच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये प्रगतीमध्ये अतिशय काम करून किंवा कष्ट करून आपल्या सर्वांवर अशा प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या झेलून या ठिकाणी जवळ 27-28 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलं अशा प्रकारचे आतार सर आणि त्याबरोबर माझे या ठिकाणी असणारे बाकीचे सहकारी वाघमारे सर, VR शितोळे सर, मिसाळ सर, वळे सर आणि इतर सर्व कर्मचारी आणि आपण सर्व या सर्वांचं पहिल्या प्रथम या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपले 39 वर्षानंतर या ठिकाणी अनेक मुलींचे चेहरे पाहायला मिळाले आणि अतिशय अशा प्रकारचा आनंद झाला. ज्या फडक्या फुलक्यामध्ये पाहिलेल्या मुली आज आजी झालेल्या पाहिल्यानंतर त्या आम्हाला ओळखतात, कारण आमच्यामध्ये फारसा काय बदल झालेला नाही. बरीच मुलं म्हणजे सर तुम्ही आहे तसेच आहात. परमेश्वराची कृपा, तुमचे सर्वांचे आशीर्वाद, सर्व या थोरांचे आशीर्वाद लाभले आणि त्यामुळे आम्हाला हे अशा प्रकारचं आरोग्य लाभलं. त्यामुळे आज या तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी गोपीनाथ यांनी आम्हाला दिली. या कार्यक्रमामध्ये सर्वांचे चेहरे पाहिल्यानंतर एकच आम्हाला जाणवतं की आपण सर्व समाधानी आहात, सुखी आहात. आपापल्या प्रपंचामध्ये, आपापल्या व्यवसायामध्ये, आपापल्या
नोकरीमध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी, चांगल्या प्रकारचं नियोजन, चांगल्या प्रकारचा विकास घडवून आणल्यामुळे आपोआपच आपल्याला आर्थिक, मानसिक आणि सामाजिक अशा प्रकारचं एक समाधान या ठिकाणी लाभतं आणि ते आपल्या चेहऱ्यावर दिसतंय. ज्या अर्थी तुम्ही एवढे समाधानी आहात त्या अर्थी तुम्ही आपापल्या व्यवसायामध्ये, आपापल्या समाजामध्ये, आपापल्या घरामध्ये अत्यंत सुखी आहात हे पाहायला मिळतं. आणि हेच पाहून आम्हाला गुरुजनांना दुसरं काय असतं, आपण घडवलेले विद्यार्थी जर सुखी, आनंदी आणि आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारची प्रगती करणारे राहिले तर त्यापेक्षा गुरुजनांना दुसरं काहीही लागत नाही. आमच्या गुरुपेक्षा शिष्य अधिक मोठा व्हावा हीच अपेक्षा या ठिकाणी असते आणि ती या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला पाहायला आनंद वाटतो. अशा रीतीने या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपली सर्वांची गाठभेट झाली, सर्वांना पाहायला मिळालं आणि अशाच रीतीने अनेक वर्ष गोपीनाथांनी आपली भेट घडवून आणावी. त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभलं पाहिजे, कारण तुम्ही सुद्धा आता जवळजवळ 55-60 म्हणजे रिटायरमेंटच्या दृष्टीने आला आहात. विशेषतः जो काही आपल्या 4 आश्रमाचा भाग आहे त्यापैकी आपलं दुसरं आश्रम संपलेलं आहे आणि तिसऱ्या आश्रमामध्ये आपण पदार्पण करणार आहात. वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रपंचाबरोबरचं थोडा परमार्थ करा की जो आपल्या शेवटच्या आयुष्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे गती देईल. त्याबरोबर आपल्या समाजाची, आपल्या घराची, आपल्या आईवडिलाची, आपल्या सासू सासऱ्याची चांगल्या प्रकारे सेवा करा. तीच सेवा तुम्हाला परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑडिटिव्ह स्नेहसंबंध स्नेहबंध मेळावा जो आहे खरोखर अतिशय चांगला आणि कायमचा स्मरणात हा असाच आहे. आणि या मेळाव्याला मला उपस्थित करण्याची संधी मिळाली ते मी भाग्यवान, कारण आपल्या सर्वांची भेट झाली. आणि आता यापूर्वीच्या वक्त्यांनी जे सांगितलं की आपल्या सर्वांना भेटून जो आनंद झाला आहे त्याची तुलना करणं खरंच शक्य नाही. जसं मगाशी एक जण सांगितलं की लांबून मुंबईहून आला, तर या कार्यक्रमासाठी मी औरंगाबादहून आलो, रात्री आलो. मला असा मी थोडक्यातच माझं व्यक्तिगत पूर्ण करणार आहे, कारण काय बराच वेळ झाला आहे आणि कारण व्यक्तीनं बोलायचं आहे. तर मी एवढंच सांगेन की आजचा जो कार्यक्रम आहे हा आपल्या आयुष्यात कायम आठवणीत राहणार असाच आहे. आणि या ठिकाणी आपण म्हणतो की सुखाचं आयुष्य जगायचे. आता तुम्ही काय विद्यार्थी नाही आहे, 83-84 विद्यार्थी आहात, पण आता रावत मॅडम 2 मॅडम सांगितलं की आपण आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे ज्या क्षेत्रात आपण आहोत तिथं आपण उंच भरारी घातलेली आहे. आपण एक आदर्श नागरिक बनलेलो आहोत. आणि यावेळी असं मी म्हणेन की डॉक्टर आपलं म्हणतो आपल्याला आयुष्य सुखाचं व्हायला हवं आहे. त्यासाठी काय गरज आहे की आपल्याला टेन्शन नको आहे. मग आता आपल्यामध्ये काही डॉक्टर आहेत, टेन्शनसाठी काही कुठलं औषध घ्यायची गरज नाही. तर मला वाटतं आज आपण जो हा जो स्नेह मेळावा आहे यातून जे आपल्याला सुख आणि समाधान लाभतंय हेच टेन्शनचा खरा उपाय असं मी म्हणतो. आणि अशा प्रसंगाला आपण हजर राहिलं पाहिजे. वाढदिवस असो, कुठलाही सभेचा कार्यक्रम असो, आनंदाचा कार्यक्रम असो, लग्न सोहळा असो किंवा अशा प्रकारचे आपले स्नेहबंध मेळावे असो. आता या ठिकाणी आपण आलात आणि या ठिकाणी पण आलात, येताना आपला तुम्ही खर्च घातला, 2 पैसेही खर्च घातले. आजचं जीवन हे धकाधकीचं आहे, डिजिटल युग आहे, आपल्याला वेळ नाही आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे धावपळ आहे. पण यातून वेळात वेळ काढून आपण सर्वजण एकत्र आलात येतो आणि आजच्या या कार्यक्रमाला जो शोभा आली आणि जे आपल्या सर्वांच्या मनामध्ये जे समाधान लाभलं ते समाधान आपल्याला या ठिकाणी आपल्या पुढच्या आयुष्याला गतिमान ठरणार आहे. मी तसं म्हणेन की ज्याचं मानसिक समाधान चांगलं त्याचं आयुष्य वाढतं. आणि त्याचं कारण हेच आहे की माझं आता 78 रनिंग आहे. परमेश्वराची कृपा आहे. मला त्या लॉकडाऊनमधून सुद्धा
म्हणजे सहज बाहेर काढलेला आहे. हे सगळे सर्वांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की अशा प्रसंगाला आपण जरूर येत जा. असे प्रसंग मिळावे घडत आपल्या सगळ्यांचे पुन्हा भेट व्हावं अशी सदिच्छा करून आपला उरलेलं आयुष्यसुद्धा आरोग्य आणि समाधानात जावं एवढीच गोपनाथचरणी प्रार्थना करून माझे मी 2 शब्द संपतो. धन्यवाद सर, अतिशय छान मार्गदर्शन केलं. परवा मला एक 91च्या बॅचचं गेट टुगेदर मागच्या 2 महिन्यात झालं. तर साहेबराव वाबळे यांच्या पत्नी वैशाली दिवेकर या खूप आजारी असतात. तर त्यांनी सांगितलं की 4 महिने गेट टुगेदर झाल्याच्या नंतर एक महिन्यानं त्या विद्यार्थिनी त्यांच्या मैत्रिणी तिला भेटायला जातात आणि ती उमऱ्याच्या बाहेर सुद्धा येत नव्हती. तर ती आता बऱ्यापैकी चालते वगैरे. तर ही एनर्जी की आपल्या हे बाल निष्पाप युगामध्ये आपण होतो आणि तो आपण एकत्र आल्यानंतर जी एनर्जी मिळते. आता सरांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. यानंतर गुरुवर्य आदरणीय केशवराव शितोळे सर हे आपल्याला बसूनच बोलले तरी चालेल सर. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले गावचे सन्माननीय जगताप साहेब, त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी आणि मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व निवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे या स्नेहबंध मेळाव्याच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित आहात. आनंद वाटला. बऱ्याच वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलो. आचार विचाराची देवाणघेवाण आपण करत आहोत. आम्हाला आठवतं तुम्ही जेव्हा या बॅचमध्ये प्रवेश घेतला 83-84, त्याला तुमच्या आकृत्या आमच्या थोड्या डोळ्यासमोर येतात. त्यावेळेला तुमचं शरीर, तुमचं ते पोशाख, तुमची बोलण्याची पद्धत, हे सर्व थोडं आठवतं. आणि या 83-84 नंतर आता 7 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आपल्याकडे पाहिल्यानंतर फार मोठा बदल झालेला दिसून येतो. सगळ्यांना आपल्या विविध क्षेत्रामध्ये प्रवेश करून आपण आपलं स्वतःचं करिअर वाढवण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामुळं आपण जी प्रगती केली आहे ती कौतुकास्पद आहे. या ठिकाणी आपण हा जो मेळावा भरवतो, या मेळाव्याचं उद्देश एकच असतं की सगळ्यांनी एकत्र येऊन आपण आपली प्रगती कशी केली ही बाब दुसऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना सांगावी आणि विद्यार्थ्यांनी त्याचं अनुकरण करावं, अशा प्रकारची ती पद्धत असते. त्याप्रमाणे आपण सगळेजण एकत्र या ठिकाणी या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आलो. छान कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं संयोजकाने. या ठिकाणी अल्पावधीमध्ये सर्वांना एकत्रित करण्याचा छान प्रयत्न केला. सुंदरपैकी मंडप, सुंदरपैकी नियोजन या प्रकारे पाहिल्यानंतर फार मोठा आनंद होतो. या मेळाव्यातून एकच गोष्ट घ्यायची असते की आपण होतो कुठं आणि आता आलो कुठं, हा विचार केला पाहिजे. आणि राहिलेल्या कालावधीमध्ये आपण काय करायला पाहिजे याचा सर्वसाधारणपणे विचार करून आपण आपल्या आयुष्यामध्ये राहिलेल्या ज्या बाबी आहेत, ज्या अपूर्ण बाबी आहेत, त्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करून आपलं आयुष्य जे आहे, आपली सर्वांगीण उन्नती कशी होईल हा विचार करून प्रत्येकाने आपलं करिअर घडवावं अशी मी या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून अपेक्षा करतो. सर्वांना या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळेल, त्याचप्रमाणे परमेश्वरानं तुम्हाला त्या बाबतीमध्ये प्रगती करण्याच्या बाबतीमध्ये चांगली बुद्धी देवो, अशा प्रकारचा एक शुभेच्छा आणि शुभाशय देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमच्या शुभेच्छा आम्हाला कायमच असतात आणि आजही आहेत. यानंतर आभाराचा कार्यक्रम राजेंद्र कोंडे थोडक्यात आभार मानतील.
आभाराचा कार्यक्रम झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल. आपल्याला समोर एक ग्रुप फोटो काढायचा आहे. तो फोटो प्रत्येकाला एक अल्बम कॉपी 5 वाजेपर्यंत आपल्याला फोटोग्राफर प्रत्येकाला अल्बम कॉपी असण्यासाठी काही गेट टुगेदरवाल्यांनी फ्रेम केल्या, पण ते फ्रेम हायफाय घरामध्ये कोणी लावत नाही आणि त्या कुठंतरी पडतात. त्या अल्बममध्ये कधी 2-2 वर्षांनी ती पाहणं होईल, म्हणून अल्बम कॉपी एक आम्हाला 5 वाजेपर्यंत तुम्ही द्यायची, आम्ही जाईपर्यंत हॉटेलवर आणून. आणि त्यासाठी पटकन आपण फोटो काढून हॉटेलवर आपल्याला जायचे. तिथं गेल्यानंतर हुरडा पार्टी होईल आणि हुरडा पार्टी झाल्यानंतर आपलं इंट्रोडक्शन होईल आणि नंतर 2:30-3च्या आसपास आपला लंच होईल. तर आलेल्या सर्व मान्यवरांचा आभार. राजेंद्र कोंडे हिकर. 100% या ठिकाणी आभार मानण्यासाठी मला नियुक्ती केली त्याबद्दल सगळं मान्यवरांचं एकदा आभार मानतो. ऑफिसरमध्ये आपल्या सर्वांचे गुरुवारी व दौंड तालुक्यामध्ये ज्यांनी शिक्षणाची मूर्त मी उडवली ते शितोळे सर, आतर सर, वाघमारे सर व सर्वच मान्यवर. त्या शाळेबद्दल बोलायला तेवढं कमीच आहे, कारण 10वीपर्यंत मी एवढा हुशार नव्हतो, पण 5वी ते 7वीपर्यंत आम्हाला विवेक सर, चितोळे सर क्लास टीचर होते. माझ्यावर सुरेश आता ही सगळी बॅच आपली होती. त्यावेळेस मला एक माझ्या मनात रुजवत गेलं तिथून पुढं की राजकारणात केलं, कारण त्यावेळेस मी मॉनिटर असायचो 7वीपर्यंत. कोणी वकील झालं, कोण डॉक्टर झालं, मी झालं कंडक्टर. अरे फॅक्ट आहे, पण कंडक्टर होत असताना प्रवाशांबरोबर जे एक संबंध रुजवत गेलो मी, त्याचं समाजकारण करत बसलो. ते फक्त मुहूर्त इथून घडली, तुमच्या सगळ्यांच्या मुळे घडली, तुमच्या मित्रपरिवारावर घडली. तसेच मी आता कंडक्टर करत असताना कोणी राष्ट्रवादी कामगार सेलचा अजितदादांनी दिलेला अध्यक्षपद भूषवत आहे. तसेच PMC बँक आमच्याजवळ 17,500 सभासद, त्याचा डायरेक्टर आहे, केवळ तुमच्या सगळ्यांच्यामुळे. गुरुवारीने आशीर्वाद दिला, संस्थेने आशीर्वाद दिला आणि सगळं मित्र परिवार जे 10वीपर्यंत राहिला, मनात रुजवत राहिला. राजाभाऊनी व दादानी व सतीशनी ही आता जे आपलं स्नेहसंबंध मिळावं केलं, न होतं भविष्य असा कार्यक्रम कधी होणार नाही, असा परत करावा असा भविष्यामध्ये असं राजाभाऊला शुभेच्छा देऊ आपण. खूप चांगला कार्यक्रम केला व सर्व उपस्थित राहिले. सर्वांना सगळ्यांचा आम्ही आभार मानतो व कार्यक्रम संपला असं व्हिडिओ जाहीर करतो. थँक्यू. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर्वांचे. बाहेर एक फोटो. जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के तुझे उठा तो कौन हंसेगा. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. तेरी यारी उम्र सारी साथ है यारा, तेरी यारी उम्र सारी साथ है.